सो वाव, काय सुंदर गॅलरी दिसतीये माझी. कारण कधी कधीच उन्हाने माझ्या गॅलरीची शोभा वाढतीये. सो हे एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू व्लॉग. सो आजचा व्लॉग आपण स्टार्ट करूया. सो चला. सो कसं आहे ना, कधी कधीच माझ्या गॅलरीमध्ये ऊन येते, म्हणजे खूप कमी ऊन येते, म्हणून त्याच्यामुळे माझे झाडं पण टिकत नाही. तर मला वेगवेगळ्या प्रकारचे झाडं पण घ्यायला भेटत नाही. ॲक्च्युली मी खूप सारे झाडं घेतले, पण ते असं म्हणजे ना सर्व खराब होऊन जातात, कारण की ऊन येत नाही म्हणून. म्हणून मी मागे पण जे चोरलेले मनी प्लांट होते ते छोटे छोटेसे सर्वीकडे डिस्ट्रीब्यूट करून ठेवलेलं आहे. सो नाश्त्यामध्ये मी दुधीचे धरडे बनवले, जे मी दुधी किसून त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं आणि तांदळाचं पीठ टाकून त्याच्यात जिरं आणि काय म्हणतात त्याला कोथिंबीर आणि मिरची आणि लसूण याला ग्राइंड करून त्याच्यात छान बॅटर बनवलं आणि मग ते मी बनवलं. आणि ते खरंच बनवले तर ते खायला पण खूप छान आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे. एक इथं बनवलेले घेते मी गुलगुले बनवायला, कारण दुधी होती तर मी इथं गुलगुले बनवायला घेते. आणि उसळ आणली आहे बनवायला. चपात्या बनून झालेले. सो चला देऊ गिन्नीच्या पप्पाला खायला. नाश्त्याचं वेट करतायत त्या. यांना म्हणजे मायोनीज सोबत खाऊ शकतो, पण ते असेच खायला छान आणि टेस्टी वाटते, दिसायला पण खूप छान वाटते. मी फर्स्ट टाइमच दुधीचे धरडे ट्राय केलेले आहेत. नशीब माझ्या नवऱ्याला आवडले, नाही तर ते नेहमीच म्हणतात मला की तू नवीन नवीन एक्सपेरिमेंट माझ्यावरच कर. अरे काय असं झालंय ते तर सांगा मला. चांगलं झालं. इथं बघून सांगा ना. चांगलं झालं. अरे इथं बघून सांगा ना. चांगलं झालंय बाई, भूक लागली म्हणून चांगलं लागत असेल कदाचित. खूप छान आहे. हॅपी का? सो चला, हॅपी आहे. चला, हॅपी आहे माझी मुलगी, बस झालं. चला आता दुसरी येणार, तिच्यासाठी करायचं आपण बनवायचं. इथं चाय बनतीये माझी. गाईस, दुपारचे 2:15 झाले आणि मी कामावर आहे. आज मी एकटीच आहे आणि इथं एक्सपायरीचा काम चाललेला आहे. सो म्हटलं 2 शब्द तुमच्यासोबत बोलावा, म्हणजे मी काय काम करत आहे ते तुम्हाला दाखवूया. सो लेट्स गो. तर बघा, हा शोकेस आहे. ह्याच्यामध्ये खूप प्रकारचे मेडिसिन्स आहेत. दर 3 महिन्याला आम्ही आमच्या मेडिकलमधून एक्सपायरी बाहेर काढतो. सो आता ते 2-4 दिवस झाले काम चाललंय. सो हे मी लावलेलं, हा मी काल केला होता, लावला होता. नाही, हे काल 2 दिवस आधी लावला होता, हा काल लावला होता आणि हे आज लावते. ते बघा, हे मेडिसिन्स आहे. हे मला आता तिथे लावायचे व्यवस्थित. आता हे मी डेट वाईज अरेंज केलेले आहेत आणि हे इथे काही प्रोडक्ट आहे जे एक्सपायरी आहे. सो हे आम्हाला आता बाजू करून ठेवावे लागतील. आणि म्हणजे कसं असते ना, बाजू ठेवावे लागतील एकदम व्यवस्थित, कारण की कधी पण इन्स्पेक्शन वगैरे झालं तर त्याच्या हाताला एक्सपायरी वगैरे येऊ नको, म्हणून आम्ही वेगळं ते साठा करून ठेवतो. सो आमच्या इथं असं एक्सपायरीचं काम चाललेलं आहे. आणि मी विचार करते की आमच्या इथं असे भरपूर प्रोडक्ट्स आहेत ज्याचे मी तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करू शकते. आता हे पूर्ण असं मी असं लाईनीत जाणार तिकडे तिथपर्यंत, आणि परत इथून इथून हे करणार, मग इथून तिथं जाणार, मग परत इथून तिथं जाणार, आणि अशी आम्ही एक्सपायरी वगैरे चेक करू. आणि काय बोलतात त्याला, म्हणजे हे सर्व आमचं काम आहे ना, कमीत कमी 20-25 दिवस, 30 दिवस, म्हणजे 1 महिना तुम्ही धरून चाला, ते तेवढा वेळ लागतो आम्हाला. आणि मग ते सर्व करून झाल्यानंतर आम्ही हे ड्रॉवर्स करूया. हे ड्रॉवर्स मध्ये खूप सारे मेडिसिन्स आहेत. मग त्याच्यानंतर मी हे वाले ड्रॉवर्स घेते चेक करायला, आणि ते सर्व मी व्यवस्थित अरेंज करते. जसं रबर वगैरे चेंज करणं झालं किंवा काही असो, मी छान व्यवस्थित अरेंज करून ठेवते त्याला. सो हे सर्व एवढे ड्रॉवर्स आहे. हे बघा, याची मला पूर्ण एक्सपायरी चेक करायची. या साईडला तर सर्व जनरल आहे आयटम, आणि ते दर महिन्याला चेक करतो आम्ही.
पण हे 3 महिन्याला, कारण की हे खूप मोठं जास्त काम होऊन जातं, म्हणून आम्ही हे दर 3 महिन्याला घेतो. कारण की दर महिन्याला करायला गेलो ना तर 30ही दिवस आम्ही कामच करत राहणार, म्हणजे एक पण दिवस फ्रीचा होणार नाही. तेवढं म्हणजे वेळ जाणार. आणि खरंच खूप हॅक्टिक काम आहे, खूप मेहनतीचा काम आहे. सो सर्व गोष्टीची आम्ही अरेंजमेंट वगैरे बघतो, असं हा माझा काम आहे. आणि तर आता मी जाते, इथं कोण नाहीये, नाहीतर सर बोलतील की गप्पा मारत बसलीये, काम कोण करणार. तर मी जाऊन माझा काम आवरते, कारण की त्याच्यानंतर मला हे मेडिसिन्स पण ठिकाण्यावर लावायचे, काही बिल पण अरेंज करायचे आहेत आणि भरपूर गोष्टी जे जागेवर लावायचे. सो चला, मी जाते माझे कामं करायला. तर मला माहीत नाही का, पण मी कामावरून निघाल्यावर माझी जाम चिडचिड झाली होती. आणि काय करू, मी माझा सारा राग माझ्या नवऱ्यावरच काढून देते. पण मला कळत नाही की माझ्यासोबत अशा गोष्टी का होतात, मी का एवढी चिडचिड करते. त्यांचं काम आहे, ते तिथं बिझी होते, मला फोन केला नाही म्हणून मला राग आला. मग मी एवढी चिडचिड करायला लागली, म्हणून मी एवढं माझं तोंड वाकडा तिकडा करते. सो आता आम्ही घरी चाललोय. इथून गेल्यानंतर मुलींना घेऊ. इथून मी चालली आहे मम्मीकडे, तिथं मुलींना वगैरे घेणार. मग त्याच्या पुढं आम्ही घरी जाणार आणि मग त्याच्या पुढे आमचे पुढचे काम होत राहणार. आता मुलींना घेऊन आम्ही घरीच चाललो. पण ही एवढी फुगली आहे अद्विका, पुढच्या सीटवर तर कुणाला बसूनच देत काय गरज आहे तिथं करायची? काय मला समजतच नाही. जरा आम्ही गाडीत गेलो ए व्हिडिओ बंद कर, चाल. मागे मागे काय तिथं करायची गरज आहे? नीट बस, नीट बस, चाल. मांडी घाल. तेव्हा ती व्हिडिओ काढते, असं इकडे तोंड करून बस, पुढे तोंड करून बस, चल. तेव्हा तोंड दिसते आपलं, चल पुढे तोंड कर, पुढे तोंड कर. अय अय रताळे, अय रताळे, अय रताळे. लागेल नाही. मग बंद कर नको. आणि मग घरी आल्यावरती मी थोडंसं फ्रेश झाली. त्याच्यानंतर मी मॅगी आणि चाय बनवायला ठेवली, कारण की घरी गेल्यावरती मुलींना पहिले खायला वगैरे लागते. सो मी म्हटलं चला मी मॅगी बनवते. तर मी मॅगी बनवून दिली त्यांना. आणि मी ह्या व्हिडिओमध्ये नोटीस केलेलं आहे की यार माझा चेहरा किती उदास दिसतोय. मी किती, म्हणजे माझा अवतार काय झालंय, माझे केस कुठं चाललेत, मी काय झाले, मी काय करते, मला काय कळत नाहीये. म्हणजे पसारा इग्नोर करा. फर्स्ट टाईम मी नाईट सूट ऑर्डर केलेला आहे आणि लकीली तो खरंच खूप छान आलेला आहे. चांगल्या रेटमध्ये चांगला नाईट सूट भेटलेला आहे. खूप सॉफ्ट मटेरियल आहे. तुम्हाला आवडलं तर नक्कीच मला कॉमेंटमध्ये लिंक म्हणून असं टाईप करून सांगा, तर मी नक्कीच लिंक सेंड करणार. सो गाईज, इथपर्यंत होता आजचा माझा हा छोटासा व्लॉग. तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. नाही तिथं मार्केटला त्याचा पण कर्मावरच विश्वास टीव्ही दाखवतो, मग त्या मोबाईल मध्ये टीव्ही दाखवतो. हे बोला हाय बोला हाय बोला हॅलो